मित्रांनो, मी सुशील खन्ना. स्वागत आहे तुमचं या प्रवासात. या व्हिडिओमध्ये जे की आपण पुणे टू स्पिती राईड करणार आहे आणि यावेळेस मी सोलो नाही, एक मित्र असणार आहे संकेत. तो आपल्याला नाशिकहून जॉईन करणार आहे. तर आता जवळपास पॅकिंग ऑलमोस्ट म्हणजे आणून ठेवलं आहे सगळं सामान. एक हाफ एन आवरमध्ये पॅकिंग होऊन जाईल. आत्ता वाजले 3 आणि आपल्याला बरोबर 4ला निघायचं आहे. 4ला इथं निघू, 7-7:30पर्यंत नाशिकहून संकेतला पिक करू. आणि मी कॅरी करतोय रायडाची टँक बॅग, ही टँक बॅग आणि टेल बॅग, दोनच बॅग कॅरी करतोय मी. टँक बॅगमध्ये कॅमेरा, गोप्रो वगैरे इक्विपमेंट आहे. त्यानंतर ही टेल बॅग आहे रायडाची 45 लिटरची, ही एक कॅरी करतोय. हे थोडं सामान मी काय म्हणतो बाईकचं इक्विपमेंट, त्यात स्पॅनर वगैरे आणि सगळं. 2 ट्यूब कॅरी करतोय मी पुढच्या मागचं. आणि हे या बॉक्समध्ये आहे मेडिसिन्स आणि हे क्लच केबल आणि ब्रेक लिव्हर वगैरे मी कॅरी करतोय. आपलं हेल्मेट आणि पावसाची सुरुवात झाली आहे आणि आपल्या जर्नीची पण सुरुवात झाली. बरोबर 4:50 मिनिटांनी निघतोय. आता एवढ्या लो लाईटमध्ये काही दिसतंय का काही कळत नाही, म्हणून मी डायरेक्ट थोडं डिस्टन्स कव्हर करतो आणि भेटतो. बाय बाय. आता वाजले 4. जसं ब्रेकफास्ट नाही, जेवण केलं धुळ्याच्या पुढे. इथून आता इंदोर आहे 250 किलोमीटर, ज्यासाठी आपल्याला 4 तास दाखवत आहे. आता वाजले 4 म्हणजे 8 तरी आपल्याला इंदोरला वाजणार आहे. इकडं पण क्लाउडी वेदर आहे, पण थोडं गरम होतं या साईडला. आणि धुळ्याच्या अगोदर पाऊस लागला, धुळ्यानंतर पाऊस नव्हता. स्टार्टिंगला पुण्याला पाऊस लागला होता आपल्याला, म्हणजे बुंदाबांदी झाली फक्त पुण्याला. त्यानंतर धुळ्याच्या अगोदर जोरात लागला. त्यानंतर मग इकडं आता काहीच नाही पाऊस. आणि सकाळी जे काही रेकॉर्ड केलं मी, ते काय बोललो ते माईकच्या प्रॉब्लेममध्ये पिन थोडी लूज लावली होती मी, त्यामुळे म्हणून काहीच रेकॉर्ड झालं नाही आहे. सेम प्रॉब्लेम लडाख राईडच्या वेळेस पण आली होतं. होप सो आता इथून पुढे येणार नाही. आता आपल्याला शेंदवा घाट लागला आहे. शेंदवा घाट एका वर्षात दुसऱ्यांदा सरच्यांना लडाख जाताना पण इकडनं झालं होतं. डिफरन्स एवढं आहे की तेव्हा पाऊस चालू होता, आता नाही आहे. आणि ट्रॅफिक सेमच आहे. आणि ही ट्रॅफिक आता वाढत जाईल उलट. जवळपास आपण आता आलो आहे पुण्यापासून 475 किलोमीटर, 8 तास 20 मिनिट. ॲव्हरेज स्पीड 57 चा ॲव्हरेज स्पीड. आणि आत्ता पुढे तिथं पाऊस चालू आहे असं वाटतंय मला वाटतं इंदोरमध्ये पाऊस लागेल. मागच्या वेळेस लडाखने याच रूटने गेलं होतं, त्यावेळेस पूर्ण पाऊस चालू होता. यावेळेस निघायच्या आदल्या दिवशी कडक ऊन पडत होतं, म्हणजे उन्हाळा चालू होता. आणि म्हणजे आज जेव्हा निघत होतं मॉर्निंगला 4ला, तेव्हापासून पाऊस चालू झाला. आणि हा पाऊस मला वाटतं सगळीकडेच आहे. या रेशनमध्ये इथं पाऊस होतो आहे, इकडं पण पूर्ण पाऊस आहे, मध्ये थोडा मोकळा आहे. या आपल्या बाईक्स. आणि आत्ता वाजले 8 आणि आम्ही आलो आहे इंदूरजवळ. इंदूर इथून मला वाटतं 30-40 किलोमीटर. एक अर्धा 1 तासात इंदूरला पोहोचू. बाराऊसला म्हणून आहे आणि तिथं स्टे देणार आहे. आणि पुढे उद्याचा प्लॅन बघू. आत्ता इथं थांबलो आम्ही. हा संकेत, आम्ही दोघं राईड करतोय रात्रीचं.
आता परत इंदोरला निघतोय आम्ही. इंदोरला निघतो आणि तिथे भेटू. एक छोटासा ब्रेक घेतला होता इथं, टी ब्रेक, चहा वगैरे पिला. आणि आत्ता इथून इंदोर आहे 30-35 किलोमीटर. आणि आत्ता वाजले 8:30. 9, 9:15पर्यंत पोहोचू किंवा 9:30 होतील. पोहोचून तिथं रूम बुक करायचा, स्टे आणि जेवणाचं बघायचं. कारण की कंटिन्यू पाऊस लागतो आहे म्हणून गोप्रो काय लावला नाही. आणि पावसामुळे आपला स्पीड पण बऱ्यापैकी कमी होतो आहे. आणि इकडं असं रस्त्याला काही लाईट वगैरे नाही आहे, स्ट्रीट लाईट वगैरे काही लावला नाही आहे, असा काही सीन ठेवलाच नाही. सो आजचं डेस्टिनेशन होतं आपलं इंदोर, जवळपास कंप्लीट झालं आहे. अजून 1/2 an hourमध्ये पोहोचू आपण. लेट सी काय होतं. फुल कर दो. दिख रहा है क्या? लाइट का 850 का कर दो. 850 का कर दो. मला किती बसलं? 8 बसलं. म्हणजे हे देखो